नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे वंचितचे MVAला पत्र. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाच असेल की वंचितने MVAला पत्र, MVA कोण आहे, कशासाठी पत्र दिले आणि काय संदर्भ आहे त्या पत्राचा, हे जर प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होत असतील तर या व्हिडिओमध्ये त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. तर हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. मित्रांनो, झालंय असं की महाराष्ट्रामध्ये सध्यामध्ये देशामध्ये निवडणुकांचं वारं निर्माण झाले आणि 2024च्या इलेक्शन जवळच आलेले असतानाच की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं 2014 पासूनचं जे सरकार या देशामध्ये राज्य करते त्यांचं जर सरकार बघितलं किंवा त्यांनी जो काही कारभार बघितला त्यांनी केलेला, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सरकार पुन्हा यायला नको. कारण त्यांनी बेरोजगारीचा प्रश्न सोडवलेला नाहीये, महागाईचा प्रश्न सोडवलेला नाहीये, त्यांनी या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवलेला नाहीये, काळ्या धनाचा प्रश्न सुटलेला नाहीये किंवा ईडी CBI जे लोकांच्या मागे लावते ते सुद्धा थांबलेलं नाहीये. हे सर्व जर बघितलं तर हे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा सत्तेवर येता कामा नये म्हणून आपल्या देशातील विविध राज्यांमध्ये आघाड्या व्हायला सुरुवात झाली आणि अशीच आघाडी 2019ला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची झाली आणि त्या आघाडीला महाविकास आघाडी असं नाव दिलं होतं. आणि त्या महाविकास आघाडीने महाराष्ट्रातलं सरकार म्हणजेच सत्ता 2.5 वर्ष चालवली आणि त्यानंतर मात्र भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचे 2 तुकडे केले, राष्ट्रवादीचे 2 तुकडे केले आणि त्यानंतर 2.5 वर्ष सत्ता आपल्या ताब्यात घेतली. ही जर परिस्थिती पाहिली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला 2024ची सत्ता मिळता कामा नये असा इरादा ठेवून सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या आघाड्या किंवा एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या विरोधात इलेक्शन लढवणं किंवा निवडणुका लढवणं आणि त्या लढवून भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्याचं ध्येय ठेवलं असताना मग इकडे जर त्यांच्या विरोधी पक्ष बघितला किंवा महाविकास आघाडी बघितली तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांची यांचा पक्ष राहिला आणि त्यांच्या जोडीला एक पक्ष येतोय आणि तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आता आजचं जे आपलं कॅप्शन आहे की वंचितचे MVAला पत्र. मित्रांनो, संदर्भ असा आहे की वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे 2019ला याची स्थापना झाली आणि 2019 मध्ये जे काही वंचित बहुजन आघाडीने स्वतःच्या पक्षाचा प्रचार केला त्यामुळं या पक्षाला महाराष्ट्रातील जनतेने भरभरून मतदान दिलं. जवळ 41-42 लाख मतदान या पक्षाला लोकसभेला मिळालं आणि ते पाहता आत्ता जर भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सामावून घेणं गरजेचं आहे. आणि हे तीनही पक्ष असंच म्हणतायत की वंचितला आम्ही सामावून घेतोय किंवा वंचितने आमच्याकडे यायला पाहिजे आणि अशा बातम्या हे मीडियामध्ये पेरतायत, मास मीडियामध्ये ठेवतायत. फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, सगळीकडे हीच चर्चा की महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी जर आला तर भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये हरवणं सोपं जाईल किंवा महाराष्ट्रामध्ये असलेल्या 48 जागा जे काही भारतीय जनता पार्टीने 45+ लक्ष ठेवलंय त्यांना तिथून हद्दपार करता येईल अशा इराद्याने हे तीनही पक्ष विचार करतायत. परंतु मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल यांच्यामध्येच अजूनही ज्या काही 48 जागा आहेत यांचं वाटप होत नाहीये आणि वंचित बहुजन आघाडीला चौथा पार्टनर करून घेण्यापेक्षा ह्या 3 पक्षांनी असं ठरवलंय की आम्हाला ज्या काही 48 पैकी म्हणजे जरी समसमान जागा म्हटलं तरी 16×48 तीनही पक्षाला 16 जागा येतील आणि त्यामध्ये मग वंचित बहुजन आघाडी हा या 3 पक्षांकडून आपल्याला हव्या असलेल्या जागा त्यांच्याकडून घेईल अशी यांची स्ट्रॅटेजी आहे.
परंतु या तीनच पक्षांची अजूनही जागा वाटपाबद्दल चर्चा पूर्णतः होत नाही असं दिसतंय. आणि त्याच्यामध्ये असं लक्षात येते की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, या तीनही पक्षांमध्ये 5 जागावरून अजूनही तिढा सुटलेला नाहीये, तर काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये 10 जागावरून तिढा सुटलेला नाहीये. म्हणजे एकंदरीत 15 जागावर अजूनही तिढा कायम आहे. आणि जोपर्यंत हा तिढा सुटत नाहीये तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीला जागा कोणाकडे मागणार हा प्रश्न निर्माण होतोय. खोटं वाटतंय? बाळासाहेब काय म्हणतायत ऐका. एमबीएची स्थिती अशी आहे की शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये 10 सीट्स जे आहेत मतभेद आहेत. शिवसेना उद्धव ठाकरेही मागते त्या सीट आणि काँग्रेसही मागते. त्यांचा जोपर्यंत तालमेल होत नाही तोपर्यंत तिढा सुटेल असं मी त्या ठिकाणी मानत नाहीये. दुसरं जे आहे त्या ठिकाणी 5 जागा अशा आहेत की ज्या शिवसेना उद्धव ठाकरेही मागते. 5 जागा ज्या आहेत त्या 5 जागा ज्या आहेत एनसीपी ही मागते आणि काँग्रेसही मागते. म्हणजे असं एकंदरीत 15 जागा आहेत की ज्या 15 जागेंवरती अजून यांचा तालमेल झालेला नाही. त्याच्यामुळे यांचा तालमेल होणार का याच्याकडे आमचं असणारं लक्ष आहे. तालमेल झाला तर आम्ही असणारं त्यांच्याशी बोलू शकतो अशी परिस्थिती आहे. यांचा तालमेल झाला नाही तर यांची पुढची राजनीती काय आहे हे आम्हाला बघावं लागेल आणि त्याच्यावरती आम्हाला भूमिका घ्यावी लागेल. ऐकलं की बाळासाहेब स्पष्ट सांगतायत की जोपर्यंत या 3 पक्षांनी तिढा सुटत नाही जागा वाटपाचा तोपर्यंत आम्हाला त्यामध्ये एंट्री घेता येत नाही. किंवा आम्हाला त्यांनी असं सांगितलंय की 3ही पक्षांकडून तुम्हाला हव्या असलेल्या जागा तुम्ही नंतर घेऊ शकता. आणि जर या 3ही पक्षांनी जर त्यांना अगोदरच 4था पार्टनर करून घेतलं असतं तर मग त्यांनी मागे सांगितल्याप्रमाणे 12-12-12 जागांचा फॉर्म्युला आला असता. किंवा ज्या काही जागा सोडायच्या, कारण वंचित बहुजन आघाडीचे अजूनही आमदार किंवा खासदार नाहीयेत, पण या 3 पक्षांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी मात्र सत्ता भोगलेली आहे. आणि सहजी ते आपल्या ताटातला घास हे वंचित बहुजन आघाडीला देणार नाहीत. परंतु असं जर घडलं की त्यांनी जर वंचित बहुजन आघाडीला बरोबर नाही घेतलं तर यांच्या ताटामध्ये घासच शिल्लक राहणार नाही, ताट मोकळं होईल आणि त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होईल असं पिक्चर किंवा चित्र महाराष्ट्रामध्ये सध्या दिसतंय. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा माननीय रेखाताई ठाकूर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांनाही पत्र पाठवलंय 8 मार्च 2024ला. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलाय की वंचित बहुजन आघाडीला अजूनही तुम्ही आदराने निमंत्रित करत नाही आहात किंवा बोलवत नाहीत मीटिंगला. आणि 2 फेब्रुवारी असेल किंवा 27 फेब्रुवारी असेल याच्या जे काही मीटिंगा झाल्या याला मात्र तुम्ही बोलवलेलं नाहीये. मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट अशीही आहे की वंचित बहुजन आघाडीच्या सभा महाराष्ट्रामध्ये आत्ता जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणामध्ये चालू आहे. इकडे जर बघितलं तर ह्या 3ही पक्षाचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये. त्याच्यामुळं घडतंय असं की 27 तारखेची जी काही पुण्याची सभा होती त्याच दिवशी बरोबर या 3ही पक्षांची सभा मुंबईला होती. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब त्या सभेला जाऊ शकले नाहीत. आणि बाळासाहेबांनी ते सांगितलं की आजची सभा ही आमची नियोजित आहे. जर महाराष्ट्र प्रदेश बॉडी सर्व पुण्यामध्ये येते तर तुम्ही जर त्या दिवशी सभा घेत असाल किंवा त्याची मीटिंग जर लावत असाल तर सगळ्यात चांगलं होईल. किंवा दुसऱ्या दिवशी जरी मीटिंग लावली तरी चालेल. परंतु तसं घडलं नाही. ही मीटिंगला वंचित बहुजन आघाडी त्या दिवशी अनुपस्थित होती. आता हे सर्व जर बघितलं तर प्रदेशाध्यक्षांचं असं मत नाही की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या प्रथमतः जागांचा तिढा सोडवा आणि त्यानंतर मग आम्हाला जागा घ्यायला
प्रत्येक पक्षाकडून वाव मिळेल. परंतु मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जसजशी इलेक्शनची तारीख जवळ येते, म्हणजे 15 मार्चला तर इलेक्शन डिक्लेअरच होईल 2024चं असं दिसतंय आणि भारतीय जनता पार्टी त्यांचे उमेदवार डिक्लेअर करते. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये एक स्ट्रॅटेजीही असू शकते. काँग्रेसची स्ट्रॅटेजी असू शकते, शिवसेनेची स्ट्रॅटेजी असू शकते किंवा राष्ट्रवादीची ही स्ट्रॅटेजी असू शकते की आपण आपले जागा वाटपाचा तिढा आहे असं म्हणायचं किंवा त्यांचं अंतर्गत काही ठरतही असेल आणि वंचित बहुजन आघाडीला जे काही जागा देणार आहेत ते देतीलही. कारण वंचित बहुजन आघाडीला सत्तेच्या रिंगणापासून दूर ठेवून किंवा महाविकास आघाडीपासून दूर ठेवून या महाविकास आघाडीला परवडणारं नाहीये. कारण भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीचे 2 तुकडे केलेत, शिवसेनेचे 2 तुकडे केलेत आणि आत्ता जर बघितलं तर काँग्रेसची अवस्था महाराष्ट्रामध्ये काय माहिती आहे आपल्याला. इकडे जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडीच्या सभा प्रचंड होत आहेत. जनसमुदाय किंवा लोकांचा सहभाग वंचित बहुजन आघाडीच्या मागे वाढताना दिसतोय. हे बघत असताना एक स्ट्रॅटेजी म्हणून की काय, किंवा जर सध्या आपण लवकरात लवकर जागा वाटपाचा तिढा सोडवला आणि जर प्रत्येकाने त्या जागा वाटून घेतल्या आणि जर आपले उमेदवार डिक्लेअर केले तर मित्रांनो, इलेक्शनमध्ये काही गोष्टींची स्ट्रॅटेजी वापरली जाते. म्हणजे जर भारतीय जनता पार्टीने एखादा ठिकाणचा उमेदवार दिला, समजा कोल्हापूरला एखादा उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिला आणि तो जर उमेदवार तगडा असेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार त्यापेक्षा जर तगडा नसेल किंवा कमकुवत असेल तर ती जागा त्यांच्याकडे जाईल. मग असं तर होत नाही ना की महाविकास आघाडी विरोधी पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डिक्लेअर होण्याची वाट पाहते आणि त्यांच्यापेक्षा आपले स्ट्रॉंग उमेदवार कसे देता येतील आणि आपल्याला ह्या 48 पैकी जास्तीत जास्त जागा कशा जिंकता येतील अशी तर स्ट्रॅटेजी महाविकास आघाडीचे म्हणजे शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शरद पवारांची हे तर वापरत नाहीत ना. परंतु बाळासाहेब आंबेडकर किंवा रेखाताई ठाकूर जे काय म्हणतायत त्यांचंही बरोबर आहे की 2019चा अनुभव आहेच यांना, की 2019लाही तेच झालं होतं. आम्हाला 6 जागा द्या किंवा 12 जागा द्या असं वंचितने ज्यावेळेस मागितलं की कमीत कमी 6 जागा की ज्या तुम्ही हरलेला आहात त्या तरी आम्हाला द्या. परंतु अजून बोलणी चालली करत इलेक्शनही झालं आणि शेवटी वंचित बहुजन आघाडी काहीतरी अवास्तव मागण्या करते. हे सुद्धा मग याच महाविकास आघाडीने मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल यांनी पेरलं मीडियामध्ये आणि सगळीकडे मीडिया असेल, मास मीडिया, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, टीव्ही चॅनल्स असतील, सगळ्यांनी असं केलं की मग वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकरांना आघाडीच करायची नाहीये, अवास्तव जागा मागतायत आणि मग त्यांची मदत ही भारतीय जनता पार्टीला होते आणि मग ही वंचित बहुजन आघाडी भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे असा कांगावा करायचा प्रयत्न केला. म्हणून बाळासाहेब आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीचे जे काही पदाधिकारी आहेत आत्ता मात्र सेफ कॉर्नर घेत आहेत. कारण आपल्याला मागच्या वेळेस म्हणजे 2019ला या मंडळींनी भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हटलं होतं आणि तुम्ही आमच्यात यायला तयार नाहीत, म्हणून आता वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी या महाविकास आघाडीच्या मिटिंगला जायला तयार आहेत. ते मीडियावर पत्रही डिक्लेअर करतायत किंवा डिस्क्लोज करतायत आणि सगळीकडून आपण आपली बाजू किंवा आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आम्ही कशा पद्धतीने या महाविकास आघाडीमध्ये जायला तयार आहोत, परंतु तेच कसे घेत नाहीत हे सुद्धा डिक्लेअर किंवा क्लिअर करण्याचा प्रयत्न करतायत. कारण उद्या या मंडळींना ब्लेम करायला चान्स नको याचा सावध पवित्रा ही मंडळी घेत आहेत. आणि मित्रांनो, घेणं गरजेचं आहे कारण 2019चा अनुभव यांच्याकडे आहे. परंतु ही एक स्ट्रॅटेजी हे असू शकते आणि ह्या स्ट्रॅटेजीमध्ये जे काही रेखाताईंनी मांडले ते अगदीही बरोबरही आहे. परंतु या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून की काय, परंतु त्यांनी जे काही पत्रामध्ये मुद्दे उपस्थित केले तेही बरोबर आहेत. आणि काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल हे काही स्ट्रॅटेजी वापरत असतील की भारतीय जनता पार्टीचे जागा वाटपही डिक्लेअर व्हायला पाहिजे अगोदर आणि त्यांचे उमेदवार डिक्लेअर व्हायला पाहिजे. मग तडजोडी अशा करता येतील की ज्या ठिकाणी जो स्ट्रॉंग उमेदवार आपल्याला देता येईल त्यांच्या विरोधात मग प्रत्येक ठिकाणी त्या पद्धतीने जागा वाटप करून ते आपल्यामध्ये लवकरात लवकर करून घेता येईल. कारण जागा वाटप होणं एवढं अवघड नाहीये.
परंतु हे उमेदवार डिक्लेअर होणं ही स्ट्रॅटेजी तर हे वापरत नाहीत ना. यामध्ये सुद्धा वाव आहे आणि ती जर स्ट्रॅटेजी वापरत असतील तर ती अगदी बरोबरच आहे. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी किंवा कार्यकर्ते जे काही आत्ता करतायत ते अगदी क्लिअर आणि उघडपणे करतायत. बाळासाहेबांनी सुद्धा ते मांडलेलंच आहे आणि त्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे काही रेखाताईंनी जे काही पत्र दिले ते पत्र जर पाहिलं तर आमची भूमिका क्लिअर आहे. आम्ही महाविकास आघाडीमध्ये जायला तयार आहोत. हा मेसेज महाराष्ट्रातील तमाम लोकांमध्ये जातोय आणि त्यामुळं 2019ला जसं लोकांनी भरभरून मतदान दिलं वंचितला त्याच पद्धतीनं किंवा त्यापेक्षा आता नक्कीच त्यामध्ये खूप मोठी वाढ होईल आणि सत्ता घेण्यामध्ये किंवा सत्तेमध्ये सहभागी होण्यामध्ये वंचितचा खूप मोठा वाटा असेल. परंतु यामधून जे काही पत्र जाते किंवा जे पत्र मित्रांनो मी तुम्हाला दाखवतोय हे पत्र रेखाताईने टाकलंय, मीडियावरही टाकलंय आणि त्यामध्ये तिन्ही पक्षाच्या अध्यक्षांना ते पत्र गेले की तुम्ही लवकरात लवकर तिढा सोडवा, परंतु त्यांची स्ट्रॅटेजीचा काही भाग असू शकतो. आपण ते समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर ही स्ट्रॅटेजी त्यांची असेल की भारतीय जनता पार्टीला 48 मध्ये सहभागच होऊ द्यायचा नाही किंवा जे उमेदवार द्यायचे आपल्याला ते स्ट्रॉंग पद्धतीने द्यायचे, ही जर स्ट्रॅटेजी असेल तर त्यामध्ये वंचितने जे काही पत्र पाठवलंय MUAला म्हणजे महाविकास आघाडीला ते पत्र ही त्यांचंही बरोबर आहे, काँग्रेसवाल्यांचंही बरोबर आहे. आता फक्त वाट पाहणं गरजेचं आहे की येणारी काळ किंवा येणारी परिस्थिती नेमकी काय असेल. परंतु भारतीय जनता पार्टीला मात्र सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही सर्व मंडळी स्ट्रॅटेजी आखतायत आणि त्याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मान्य रेखाताई ठाकूर यांनी हे पत्र पाठवलंय असं माझं मत आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का किंवा मला जे वाटतं ते बरोबर आहे की चूक आहे हे तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आज एवढंच. उद्या नवीन विषय, नवा आशय, नवे विचार ऐकायला मात्र विसरू नका. एवढं बोलतो, थांबतो.